बोला भाव भक्तीने पूजिता साई आशीष देई शिरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अंबा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेल आता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुःख सार गेल आता माझ्या मागल सर्वांनी हात जोडायचे भावी पूर्ण कृपा गुरु मजवनी प्रातीत भावे तुला वारी सर्व अरिष्ट निवुनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनंती हीच असेन मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वते पते हर हर महादेव। प्रस्तुत कथेचा आज दुसरा दिवस आणि काल आपण पहिल्या दिवसाची कथा श्रवण करत असताना मच्छिंद्रनाथांचा जन्म सप्तशृंगी मातेने दिलेलं वरदान आदी गोष्टी कालच्या कथेमध्ये आपण अभ्यासल्या। आज आपल्याला दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथांचा जन्म करायचा आहे आणि गोरक्षनाथांच्या जीवनात गुरुभक्ती कशी होती याचं सविस्तर चिंतन आजच्या दुसऱ्या कथेमध्ये होणार आहे। सज्जना हो, म्हणून संतांचं अलौकिक असं कार्य घेऊन चरित्र कथा भाग घेऊन आपण येतोय आज दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवशी सज्जना आपल्याला गोरक्षनाथांचा जन्म बघायचा आहे। सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत चंद्रगिरी या गावात येऊन पोहोचले। भ्रमंती चालू होती, भगवंत विषय असणारी ओढ मच्छिंद्रनाथांची तीही मनामध्ये होती आणि चंद्रगिरी गावात मच्छिंद्रनाथ महाराज आले। एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाच्या घरापाशी जावं, भिक्षा मागावी। त्या घरातली महिला त्या ब्राह्मणाची बायको बाहेर आली, तिचं नाव होतं सरस्वती। त्या सरस्वतीनं त्या तेजस्वी रूप पाहिलं मच्छिंद्रनाथांचं, भिक्षा दिली। आता मच्छिंद्रनाथांनी अंतर स्वभावानं ओळखलं, सरस्वती जी मला भिक्षा देते तिच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे। मच्छिंद्रनाथांनी विचारलं, माय तुम्ही भिक्षा तर वाढता पण तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख दिसते, सांगा काय दुःख आहे? त्या सरस्वतीनं सांगितलं, महाराज मला पुत्र प्राप्ती नाही म्हणून माझ्या अंतःकरणात दुःख आहे। मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, काळजी करू नकोस। उदी काढली, सूर्य देवताचं नामस्मरण केलं आणि तीच उदी त्या सरस्वतीच्या हातावरती ठेवली आणि त्या सरस्वतीला सांगितलं, ऐक झोपेच्या वेळेला ही उदी सेवन करून झोप, तुला तेजस्वी बालक तुझ्या उदरी जन्म येईल। 12 वर्षांनी मी पुन्हा फिरत फिरत येऊन त्या बाळकाला घेऊन जाईल, तोपर्यंत त्या बाळकाचा सांभाळ कर। अरे दुसरा तिसरा कोणी नाही सज्जनाओ, 9 नारायणांपैकी एका नारायणाचा अवतार ते होणार होता। ती उदी दिली पण त्या सरस्वतीने ती उदी लगेच सेवन न करता तशीच हातामध्ये ठेवली
आणि विचार केला आता सायंकाळी सेवन करायची उद्या. आजूबाजूला काही महिला बसलेल्या होत्या. दुपारी काम आवरलं आणि तीच सरस्वती शेजारच्या ज्या महिला बसलेल्या होत्या त्यांच्याकडे जाऊन बसते. आता शेजारी पाजारी बसल्यानंतर काय चर्चा चालतात हो, काय तुम्ही काही देवाचं नामचिंतन करता काय, एखादी पूती वाचता तुम्ही, याचं कुटळ त्याचं कुटळ तुमचं चालू. ते 4-5 बाया बसल्या आणि सरस्वती जी होती ना, आता तिला घराकडे निघायचं. त्या सरस्वतीने सांगितलं त्या शेजारच्या बायांना, बाई दुपारी कोणतरी एक साधू आला होता. बाई त्यानं भगवे कपडे घातलेले होते. मी त्याला सांगितलं, त्यानंच मला विचारलं, माई तुम्ही दुःखी दिसता. मी त्याला सांगितलं मला त्या अंतकरणात दुःख कशा नाही सांगू, पुत्रप्राप्ती होत नाहीये म्हणून दुःख आहे. बाई त्या साधूनं मला तर उदी दिली, भस्म दिलाय खाण्याकरता, खाऊ की नको. त्या शेजारच्या पाजारच्या म्हणे काही डोक्यावर परिणाम झाला का सरस्वती तुझ्या? अगं असे भस्म खाऊन उदी खाऊन कुठं पोरं होत असतात का? खाऊ नकोस, फेकून दे. ते सरस्वतीला पटलं. शेजारच्या पाजारच्या म्हणतायत ते भस्म खाऊ नको. तो भस्म तसाच हातावरती होता. घरात प्रवेश करायचा तर त्या सरस्वतीने तो भस्म उखाड्यावरती टाकून दिला. तब्बल 12 वर्ष झाले आणि 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ महाराज आले. बरं, मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि येत असताना गावोगावी प्रचार प्रसार करत करत मच्छिंद्रनाथ महाराज आले. अतिशय गोड स्वागत ग्रामस्थ करायचे, कारण की त्या नवनारायणने अवतारच जगत कल्याणाकरता घेतला होता. बरं, तो गीतकार गोड सांगतो. गोड भजन घेऊया. ते मच्छिंद्रनाथ महाराज त्या चंद्रगिरी गावामध्ये येत असताना लोकांना आनंद झाला आणि त्या नवनारायणांचं दर्शन घेण्याकरता, मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेण्याकरता सगळे हात जोडायचे. त्यांचा अवतार कशा करताय चला तर त्या गीतातून आपण बघूया. बरं, नवनारायणांचा अवतार, अवतार घेतलाय धरणीवर. हे उद्धराया भक्त जन हो बोला अलक निरंजन, बोला अलक निरंजन, हो बोला अलक निरंजन, बोला अलक निरंजन, हो बोला अलक निरंजन, बोला अलक निरंजन, बोला अलक निरंजन, बोला. ओम नमो आदे. हे नवनारायणांचा अवतार, अवतार घेतलाय धरणीवर. नवनारायणांचा अवतार, अवतार घेतलाय धरणीवर. उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन, उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन. हाती चिमटा काकीत झुणी, हाती चिमटा काकीत झुणी. भस्म लावून याती भाडी, भस्म लावून याती भाडी. करतो भक्तांचं रक्षण हो बोला अलक निरंजन. उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन. ओम नमो आदे. शीतल छायेचे औदुंबर, शीतल छायेचे औदुंबर. प्रगटे दत्त दिगंबर, शीतल छायेचे औदुंबर. प्रगटे दत्त दिगंबर. होती नवनाथ प्रसन्न हो बोला अलक निरंजन. उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन. ओम नमो आदे. भक्त भक्त
भक्त घेऊन मानाची काठी, भक्त घेऊन मानाची काठी, पायी येती नाथांच्या भेटी, पायी येती नाथांच्या भेटी, गात चाले नाथांचे गुण हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन हो बोला अलक निरंजन। गंगेच्या नदी काठी भरते नाथांची यात्रा मोठी, पवणे गंगेच्या नदी काठी भरते नाथांची यात्रा मोठी, तेथे कान्होबाचे टाण व बोला अलक निरंजन, उद्धरया भक्त जन व बोला अलक निरंजन। ओम नमो आदेश। हे नवनारायणाचा अवतार, अवतार घेतलाय धरणीवर, नवनारायणाचा अवतार, अवतार घेतलाय धरणीवर, उदरया भक्त जन हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन हो बोला अलक निरंजन। ताळी वाजवा, भजन करा। भगवान की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय। सज्जना हो, त्या चंद्रगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज येऊन पोहोचले। ते मच्छिंद्रनाथ महाराज त्याच घरी गेले 12 वर्षापूर्वी ज्या सरस्वतीला उदी भस्म दिला होता ना, तिच्या घरी गेले। भिक्षा मागण्याकरता आवाज दिला, अलक निरंजन आदेश भिक्षा देही माय। ती सरस्वती बाहेर आली आणि त्या सरस्वतीला कळालं बरं, हाच तो महात्मा आहे की जो 12 वर्षापूर्वी आला होता, त्यानं मला भस्म दिला होता, तो भस्म मी उखाड्यावरती फेकून दिला। ते मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, माय कुठेही मुलगा दाखव। त्या सरस्वतीने सांगितलं, हे बाबा, आणि मुलगा विलगा काय झाला नाही तुझ्या भस्मानं। मच्छिंद्रनाथ महाराज क्रोधित झाले, काय बोलतेस माय? अगं तो साधा सुद्धा भस्म नव्हता, अगं नवनारायणपैकी एका नारायणाचा अवतार त्यातून होणार होता, कुठं फेकलाच भस्म दाखव। हे ऐकल्यानंतर ती सरस्वती घाबरली आणि घाबरल्यानंतर सांगितलं, महाराज मला माहिती तो भस्म कुठं फेकला, आणि ते जवळच असणारा गौरी भस्म तिथे गेल्यानंतर उखाडा होता, तिथे गौऱ्यांचा ढीग होता, आणि तिथे गेल्यानंतर सरस्वतीने सांगितलं, महाराज इथं टाकला होता 12 वर्षापूर्वी तो भस्म। असं तर आवाज दिला मच्छिंद्रनाथांनी, आदेश। तर त्या गौऱ्यांमधून आवाज आला, महाराज ओ गुरुवर्य, अहो तुमचा गोरक्ष आतमध्ये तुमची वाट पाहतोय, मला गौरीतून बाहेर काढा। सज्जनाव सगळीकडे लख असा प्रकाश पडला आणि नवनारायणपैकी एक सज्जनाव गोरक्षनाथ महाराजांचा जन्म झाला। गोरक्षनाथ महाराज की जय, नवनाथ भगवान की जय। आणि सज्जनाव त्या सरस्वतीला फार दुःख झालं बरं, साधू संतांवरती विश्वास ठेवला नाही, तिला फार दुःख झालं। ती विनवणी करू लागली, महाराज चूक झाली, माफ करा। पण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, अगं तू माझ्या भस्मावरती विश्वास ठेवला नाही म्हणून तुला आता कर्माची फळं भोगावी लागतील। तुझा नवनारायणपैकी हरिनारायणाचा अवतार तुझ्या पोटी होणार होता, तू भस्म फेकून दिलास। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल बरं, आता हे खरंच भस्म ते खाऊन या कलियुगात तरी मुलं बाळ होतील का? तर जास्त लांबचं सांगत नाही, आता पुरुष वर्गाला परिचित असेल। आपण त्या कोपरगावला जर गेलो ना, थोडा विको कमी करा, विको थोडा कमी करा। त्या कोपरगावला गेलो
की त्या कोपरगावला गेल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण नतमस्तक होतो. जास्त लांबचं सांगत नाही. त्या जनार्दन स्वामी महाराजांकडे एक सून आणि सासू, त्या सुनाला पोरग होत नव्हतं म्हणून गेले, सासू घेऊन गेली. आता ती सून म्हणायची या भस्मानं कुठं मुलं बाळ होता का सासूबाई, काय जायचं नाही कुठं. ती सासूबाईंचं फार श्रद्धा जनार्दन स्वामीवरती. ती सासू आणि सुनबाई जनार्दन स्वामी महाराजांकडे आले आणि जनार्दन स्वामी महाराजांनी तिला उदी दिली. सांगितलं बाई सेवन कर, होईल तुला पुत्र. आता घरी आल्यानंतर ती सून म्हणे आपण काही खाणार नाही ती उदी, माझा काही विश्वास नाही. नवल ऐका नवल, त्या सुनानं उदी नाही खाली. त्या सासूला वाटलं संतांची उदी ती जनार्दन स्वामींनी दिलेली उदी आहे, त्या सासूनच उदी सेवन केली. अहो नवला असं घडलं, त्या सुनाला नाही पोरग झालं, सासूनं उदी खाली, त्या सासूलाच पोरग झालं. बरं का, ही आत्ता घडलेली कथा आहे. संतांवरती विश्वास ठेवा, कारण संत फक्त उपकार करण्याकरता इथं आलेले. बरं, येत उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. सज्जना हो, गोरक्षनाथांचा अवतार कार्य झालं, पण मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सोबत घेतलं आणि तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. पण गोरक्षनाथांना इतका आनंद झाला होता. गोरक्षनाथ महाराज म्हणायचे अरे आत्ता कुठं गुरु भेटलाय, आता कुठं जीवनाचा उद्धार होईल. बरं, अतिशय गोड प्रसंग. सकाळचा प्रहार आणि गोरक्षनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज वाटेनं जात असताना लोक बघायचे अरे काय गुरु शिष्याची जोडी आहे, काय गुरु शिष्याची जोडी चालली. सज्जन, मच्छिंद्रनाथ महाराज पुढे, गोरक्षनाथ महाराज मागे आणि चालत असताना सज्जनाव सगळीकडे जय घोष व्हायचं. बरं, आगे आगे जो गोरख जागे, आगे आगे गोरख जागे, म्हणून त्या गीतकारानं वर्णन करताना म्हणावं बरं, ए आगे आगे गोरख जागे ही देऊन ललकारी, आगे आगे गोरख जागे ही देऊन ललकारी, देऊन ललकारीन बाबा पाहू गिरणारी, देऊन ललकारीन बाबा पाहू गिरणारी. गोरख जागे ही देऊन ललकारी, आगे आगे गोरख जागे ही देऊन ललकारी, देऊन ललकारीन बाबा पाहू गिरणारी, देऊन ललकारीन बाबा पाहू गिरणारी. पठन करती साधू संत जपत पाद, स्थान शांत जपत पाद, जपत पाद. गिरिनारी गुरुदेव दत्त सेवेला त्यांच्या गोरक्षनाथ, सेवेला त्यांच्या गोरक्षनाथ, सेवेला त्यांच्या गोरक्ष. अशी गुरु माऊली आस मनाची पूर्ण करणारी, अशी गुरु माऊली आस मनाची पूर्ण करणारी, आस पूर्ण करणारी न बाबा पाहू गिरणारी, पाहू गिरणारी न बाबा पाहू गिरणारी, पाहू गिरणारी न बाबा पाहू गिरणारी, पाहू गिरणारी न बाबा पाहू गिरणारी. हिमालयाचा जणू तो भाव, गिरणार पर्वत त्याचे भुनाव, गिरणार पर्वत त्याचे भुनाव, गिरणार पर्वत त्यातून भारे. 10,000 पावऱ्या चढून जाय दत्त पादुकावर नमन भाव, दत्त पादुकावर नमन भाव.
33 कोटी देवाधिक देत विसाव्याला सारी 33 कोटी देवाधिक देत विसाव्याला सारी विसाव्याला सारीन बाबा पाहू गिरणारे विसाव्याला सारीन बाबा पाहू गिरणारे गिरनार नक्षत्र पवित्र स्थान दत्त गुरु विराजमान दत्त गुरु विराजमान दत्त गुरु विराजमान गुरु भक्तीची तुम्ही ठेवा ध्यान अनिक बाज तेथे ध्यान आशिक बाज तेथे ध्यान आशिष बाज नाथ कृपेमुळे माझा झाला तो भूतार नाथ कृपेमुळे माझा तो झाला भूतार झाला उद्धारण बाबा पाहू गिरणार 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 हे आगे आगे गोरख जागे ही देवून ललकारी आगे आगे गोरख जागे ही देवून ललकारी देवून ललकारीन बाबा पाहू गिरणारी 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 नवनाथ भगवान की जय।